तो माल किती टन निघाल तुमच्यावाला पहिला फ्लॅश? 2 टनापर्यंत तर आहे. 2 टन, 2 टन. 2 टनापर्यंत जाईल, बरोबर आहे की नाही? आणि हा दुसरा जो म्हणजे ऍक्च्युअली पाऊस किती लेट पडला तुमच्याकडे, लेट पडला, लय लेट, बरोबर आहे की नाही? आणि आता जो फ्लॅश निघाला नवीन, आता जो सेटिंग झाली आता ही, हा तुमचा किती निघाल तुम्हाला काय अपेक्षा? 3.5-4 टनापर्यंत जातोय. 4 टनापर्यंत जातो. ही साईज आपल्यावाली, किंवा आता ही फळबाग खालचं तुम्ही आता सरासरी 300, 250 आणि 200-250 पर्यंत गेले, 200-250 ग्राम पर्यंत, बरोबर आहे? अजून वाढणार आहे. आणि नवीन हे भरपूर सेट झालेले. हा. आता हा नवीन जो फ्लॅश निघाला इकडे बघा तुम्ही, आता भरपूर नवीन फ्लॅश निघाला हे बघा इकडं, किंवा तुमच्या पाठी बघा सर, कोणतं झाड बघा तुम्ही आता इकडे बघा, इकडे बघा, कमीत कमी नवीन कळी तुमची 20-25 कळी 20-25 आहे सरासरी झाडावरती. सरासरी या आहे. पाठीमागे या वाटलंच ते या. नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला हा जो एरिया आहे आपला सांगोल्यामध्ये आपण आता, हा. बरोबर आहे की नाही? आपलं गाव आणि ऍड्रेस सांगा ना, नाव सांगा तुमचं पूर्ण संपूर्ण. माझं नाव श्रेय संजय पवार, हम्म. राहणार वाटंबरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. अच्छा, तर आपण ही वाटंबरा गावात आहे, बरोबर आहे की नाही? आपला आता हा आपण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट बघतोय. टोटल हे आपलं रान किती सगळं ड्रॅगन फ्रूटचा आज? रान 1 एकर आहे, 550 पोल आहेत. टोटल 550 पोल आहेत ड्रॅगनचे. आणि साधारणतः लावून आपले किती वर झाले प्लॉटला? लावून आपल्या 3 वर्ष झाले. 3 वर झाले. आणि एसबीटी जेव्हा आपण सुरू केली याला, म्हणजे ह्या प्लॉटला वापरण्यासाठी, त्याला किती दिवस झाले वापरून? वापरून एक वर्ष आहे, 1-1.5 वर्ष. पण तुम्हाला काय बदल दिसले त्यानंतर प्लॉटमध्ये वापरल्यानंतर? ज्यावेळेस पहिली कंडिशन कशी होती आणि त्यानंतर काय कंडिशन दिसून आलं तुम्हाला प्लॉटमध्ये? बदल काय दिसलं मग प्लॉटमध्ये? बदल दिसलाय, चांगलाच बदल झालाय. काय सांगा आपल्याला रिझल्ट चांगला मिळालाय. हा. फुल सेटिंग, फळाची साईज, हा. क्वालिटी 1 नंबर झाले. मला सांगा साहेब, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस बागमध्ये आलो, बागेची कॅनपी किती होती त्यावेळेस? खूप कमी होती. आणि आता किती कॅनपी? आता चांगली आहे. त्यामध्ये खूप चांगली, बरोबर आहे की नाही? आणि सांगोला म्हणजे फुल उन्हाचा पट्टा आहे, फुल हीट टेम्परेचर खूप असतं, बरोबर आहे की नाही? टेम्परेचर तरी पण कुठं सड वाटते की प्लॉटमध्ये त्या पट्ट्यामध्ये? नाही ना. कुठं सड आज वाटते तुम्हाला? नाही, एक अर्धा टक्का सड आहे फक्त, हा, बरोबर आहे. तेवढी आहे. दुसरा मुद्दा, याची व्हरायटी कोणती ड्रॅगनची? जम्बो रेड व्हरायटी, रेड जम्बो, बरोबर आहे. आणि दुसराच मुद्दा म्हणजे की हे जे साईज आहे आज, ही बघा तुम्ही, तो पहिला आपला माल लागला सर, जवळून बघा तुम्ही, जवळून बघा, ही साईज आहे आपल्यावाली, किंवा आता ही फळबाग खालचं तुम्ही आता सरासरी 300, 250 पर्यंत गेले, 200-250 ग्राम पर्यंत, बरोबर आहे. अजून वाढणार आहे. आणि नवीन हे भरपूर सेट झालेले. हा. आता हा नवीन जो फ्लॅश निघाला इकडे बघा तुम्ही, आता भरपूर नवीन फ्लॅश निघाला हे बघा इकडं, किंवा तुमच्या पाठी बघा सर, कोणतं झाड बघा तुम्ही आता इकडे बघा, इकडे बघा, कमीत कमी नवीन कळी तुमची 20-25 कळी 20-25 आहे सरासरी झाडावरती. सरासरी या आहे. इकडे पाठीमागे या वाटलंच ते या. इकडे बघा तुम्ही आता, हे बघा स्ट्रोक बघा ना तुम्ही, हे बघा कळी स्ट्रोक बघा, जाड आहे असं एकदम, हे बघा नवीन पण कळी आहे, बरोबर आहे की नाही? आणि जुनी पण कळी साईज पण चांगली झालेली आहे आपल्याला. या इकडे पुढे या. जो पहिला फ्लॅश निघाला तुमचा मोठ्या मालाचा साईजचा, किती ग्राम निघाल तुम्हाला काय वाटतं? 450-500 ग्रॅम साईज निघाल. आता जर तिकडे साईज बघितलं आपण, ओव्हरऑल जर बघितलं आपण, तर 250+, 300+ साईज आहे. 250+ तर आहे, बरोबर आहे की नाही? झाड फळाची साईज आहे, बरोबर आहे की नाही? आणि दुसरा मुद्दा, काय वाटतं किती अपेक्षा जाईल तुमचा तो माल किती टन निघाल तुमच्यावाला पहिला फ्लॅश? 2 टनापर्यंत तर आहे. 2 टन, 2 टन. 2 टनापर्यंत जाईल, बरोबर आहे की नाही? आणि हा दुसरा जो म्हणजे ऍक्च्युअली पाऊस किती लेट पडला तुमच्याकडे, लेट पडला, लय लेट, बरोबर आहे की नाही? आणि आता जो फ्लॅश निघाला नवीन, आता जो सेटिंग झाली आता ही, हा तुमचा किती निघाल तुम्हाला काय अपेक्षा? 3.5-4 टनापर्यंत जातोय. 4 टनापर्यंत जातोय, बरोबर आहे. आपलं 1 एकर क्षेत्र आहे आज. तुमचे 2 फ्लॅश जर तुमचे जर माझ्या हिशोबाने 4-5 टन माल निघाला 2च फ्लॅश मध्ये, तर सरासरी अजून किती जाऊ शकतो मला लास्ट पर्यंत? मला काय वाटतं? लास्ट पर्यंत 12-13 टनापर्यंत आरामात जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही? आणि मागच्या वर्षी खूप लॉस होता. मागच्या किती टन माल निघाला तुमचा? 4.5 टन लास्ट 4.5 टन पूर्ण 12 मध्ये. या वर्षी पहिलं तुमचं 4-5 टन निघून जाते पहिलं ह्याच्यात, बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला एसबीटी बद्दल? काय वाटतं बाबा? काय चांगला आहे, जमीनसाठी पण चांगला आहे, लो कॉस्ट आहे, खर्च कमी आहे. आता याला तुम्ही कृषी ते वापरलं, सरासरी कृषी बेसलोस तुम्ही किती किलो घातला आणि कुठं घातला? सगळा मिळून आपण 1.5 किलो डोस घातलेला आहे. सगळा पूर्ण असा या राऊंड शेप मध्ये घातलेला आहे, म्हणजे खाली ड्रिप खाली घातला, बरोबर आहे. त्यानंतर प्लॉटमध्ये तुम्हाला फुटवायला कॅनोपीला काय फरक दिसला? काय चांगली कॅनोपी 1 नंबर आहे. बघितलं आपण वरून बघितलं, आणि या इकडे म्हणजे बघू शकतो आपण, इकडे बघा तुम्ही, झाड बघा तुम्ही, म्हणजे ट्रेसला झाड गेलते आपल्यावाले पूर्ण आज हिल झाड झाले. साईज पण चांगली, हे इकडे पाठीमाग बघा,
फळं बघा साईज तुम्ही क्वालिटी म्हणजे सगळं ओके झालंय. आपले शेतकरी मित्र आहे त्याला तुम्ही काय संदेश देऊ शकता SBT मार्फत आपल्या? SBT टेक्नॉलॉजी चांगली आहे. हम्म. शेतकऱ्यांना परवडेल अशी आहे. ड्रॅगन फ्रूट मध्ये तरी एक नंबर काम करते. दुसऱ्या क्षेत्रात मला एवढं माहित नाही, पण ड्रॅगन फ्रूट मध्ये चांगली काम करते. तुझं आज वय किती? आज वय माझं 18 आहे. 18 वय. तुम्ही स्वतः सगळं काम करतो शेतामध्ये म्हणजे खत घालणं असो स्प्रे करणं असो वगैरे, बरोबर आहे की नाही? म्हणजे सगळं स्वतः करतो. तो अनुभव आला त्या गोष्टीचा, रिपोर्ट कसे आहेत काय? रासायनिक किती टक्के वापरले तुम्ही? रासायनिक आपण लय वापर नाही, म्हणजे नॉर्मल 1% हा 1 ते 5-6% एवढं नॉर्मल फक्त. एखादं कीटकनाशक वगैरे स्प्रे वगैरे तेवढं, बरोबर आहे की नाही? म्हणजे 95% तर तुम्ही याला पूर्ण सेंद्रिय करताय आणि ते पण SBTचं करताय, बरोबर आहे की नाही? पण म्हणजे तुम्ही बघितलं असतील ना आजूबाजूचे काही प्लॉट, त्यांचं काय आता सध्या स्टेज काय, त्यांच्या म्हणजे स्टेज काय किंवा त्यांची आताची फ्लॅश निघण्याची कॅपॅसिटी किती असेल? एक जण प्लॉट होता त्याने ह्या वर्षी म्हणजे जुना प्लॉट आहे त्याने कटिंग केलता, पण आपल्या जशी निघल्या तशी एवढी निघली नाही त्याची. जेवढा स्ट्रोक निघला आपला चांगला, आता नवीन जो स्ट्रोक निघला हा, बरोबर आहे की नाही? हा हे नवीन जे निघलेलं आहे आता, हे तुमचं वालं त्यासारखं नाही, त्याचं तुमच्यासारखं नाही, त्याचं कमी आहे, तुमचं चांगलं आहे. ओके, हा मध्ये बदल आहे मोठा. ठीक आहे. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून जे शेतकरी मित्र आहे, जर तुमचा प्लॉट बघूशी वाटला किंवा तुमची काही माहिती घेऊ ड्रॅगन फ्रूट माहिती घेऊशी वाटली शेतकऱ्यांना, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9970 29 6501. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, SBT पूर्ण आपलं ऑर्गॅनिक मध्ये काम करतो आपण, बरोबर आहे की नाही? जी खरी गरज आहे ती आपण देतो शेतकऱ्यांना आणि तीच आपली झाडाची एवढी गरज आहे ती पण पूर्ण करतोय SBT मार्फत. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी SBT एकदा थोड्या क्षेत्रावरती वापरून बघा, जेणेकरून रिपोर्ट तुम्हाला शाश्वत भेटतील आणि तुमचा विश्वास वाढेल, बरोबर आहे की नाही? जसं सरांनी स्टार्टिंगला वापरलं, ग्रोथ वाटली, रिपोर्ट वाटले, त्यांनी पूर्ण शेड्यूल वापरलं आपल्या SBTचं, तरी पण आज एकदम छान ग्रोथ आहे प्लॉटची. एकदम हलकी जमीन आहे, जमीन काही एकदम भराव नाही, खाली बघितलं आपण मुरमाड जमीन एकदम, बरोबर आहे की नाही? तरी पण चांगला प्लॉट बसला एवढ्या डल जमिनीत सुद्धा, एकदम म्हणजे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद.